देणार आहोत. वेलकम प्रवीण जाधव, मॅन ऑफ द मॅच प्लेयर, आणि गेम चेंजर नितीन टेकळे. आपण दोघांनी या आवाजाचा बेस कमी करून मॅचच्या दिशेने जातोय. जे बजरंगबली टॉस स्पिन फिल्डिंग घेतली. गुरुकृपा 11 बॅटिंग साठी दाखल झालाय. पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या डोक्यावरून उडवून घेतला चेंडू. अगदी आपण पाहिलं तर लॉफ्ट केलेला चेंडू. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. एका बाजूला स्ट्रायकिंगला आपण पाहिलं तर सचिन सूर्यवंशी, अनिकेत सेजवळ, अनिकेत जाधव. अनिकेत सेजवळला तुम्ही जाधव केलं, जाधवला सेजवळ. चल रहा क्या आज. हो, क्रॉस पॅटेक करण्याचा प्रयत्न, जिथे रिव्हर्स फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न राहिलाय सचिनचा. एक सिंगल धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकाच धावेत समाधान मानलं जात आहे. जे बजरंगबली टीम आपण पाहिलं तर ही मॅच जिंकायची. जे बजरंगबली टीमला करो या मरो. गुरुकृपाबाई आयटी मध्ये आहे, 2 मॅच जिंकलेत फुल रिलॅक्स मध्ये. ये मॅच जिंकण्याचा प्रयत्न करतील. बडे मॅच का बडा प्लेयर, मॅन ऑफ द मॅच सध्या दिल्या जात आहेत. गेम चेंजरही सध्या दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅच साठी खूप छान गिफ्ट आहे, क्रिस्टल ट्रॉफी. वाव, म्हणजे जो मॅन ऑफ द मॅच घेईल त्याला खरं त्यांना समाधान वाटतंय की आपण एवढ्या मॅच मध्ये छान खेळलो आणि आपल्याला छान गिफ्ट दिलंय. बॅकफुटला जातोय, पंच व्ही शेप मध्ये केला जातोय. खेळाडू आपण पहिले एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. या खेळाडू अगदी वेगानं जरूर दाखल झालाय. चेंडू गॅदर करून पकडून फेकेपर्यंत 2 धावा पुन्हा कंप्लीट केल्या जातात. गेम चेंज प्लेयर चेंजर आपण या प्लीज. नितीन टेकळे, सनग्लासेस त्याच्यासाठी. फुल टॉस चेंडू, नो बॉल. अगदी आपण पाहिलं तर लेग अंपायरनं लगेच हात वर केला. भाई ये बहुत ऊपर था. लेग अंपायरनं सांगितलं हे नो आहे, जास्त वरती चेंडू. फ्री हिट साईड. येस, थँक्यू अंपायर. दोन्ही अंपायर सांगतात हा नो बॉल आहे. फ्री हिट कंटिन्यू. फ्री हिट राहिली या चेंडूवरती. नो +1 डबल. आताच्या या 2 धावा. टीमची टोटल आपण पहिले 7 ऑन अ स्कोर कार्ड. नितीन टेकळे, पुढे करण्याचा प्रयत्न. लॉफ्ट केला जातो चेंडू. डीपेक्सच्या कव्हर रिजनला अटॅक करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सचिन तिसऱ्या धावेसाठी जाणार नाही, त्याला माहिती 5 ओव्हरची मॅच आहे. आता थोडीशी एनर्जी सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन अ स्कोर कार्ड. 4 चेंडूचा खेळ झाला. नितीन दादा या मॅच मध्ये आपण पाहिलं गेम चेंजर राहिलेत. सनग्लासेस. हो, शॉर्ट टर्म जॅक केला. यावेळी अगदी हुक फटका लुक केला पूर्णपणे. चेंडू आपण पहिला डीप बॅकवर्ड स्पेल एक रिजनला दणदण करत थांबला जातोय सीमारेषेच्या जवळ. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. तर तिसऱ्या धावेतला पसंती दिली आहे सचिननं आणि या 3 धावा वेगानं कंप्लीट केला. खाली पडला, थोडासा निसटला. की सचिनला पाहिलं सूर्यवंशीला ज्या पद्धतीने धावत होता, लक्ष त्याचं मागे होतं. पुढे जसा आला तो पडला नाही, थोडासा खाली बसला. की इंजर्ड नको होऊ देत असे खेळाडू ज्यांना लंबी बॅटिंग करायची आहे. रिलॅक्स असेल, थोडासा रिलॅक्स फील करतोय. टीमची टोटल आहे 12. 1 to 12. ओव्हर क्रमांक 1 आपण पाहिलं तर अगदी संपण्यासाठी एक चेंडू अजूनही बाकी आहे. 12 धावा स्कोर करवरती. येस, बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर सचिन सूर्यवंशी आणि अनिकेत साठी, दोघांसाठी या षटकारासाठी जरूर 500 रुपयाचा प्राइज जरूर असेल. अर्थातच आमचे सन्माननीय अधनी आपण पाहिले तर मारुती मोडावडे साहेब सध्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे प्राइज पुकारले जाते दोन्ही फलंदाजासाठी. जन सहकार नागरी सहकार पतसंस्थेचे संस्थापक आहे आणि मला वाटतं साहेब सलग दुसऱ्यांदा राज्यस्तरीय बहुमान म्हणजेच बँक ऑफ ब्ल्यू रिबनचा किताब आपल्या बँकेला भेटला. त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. सर्वोत्तम बँक म्हणून सन्मान जनसहकार नागरी सहकार पतसंस्थेचा केला. सलग दुसऱ्यांदा हा सन्मान या खऱ्या अर्थानं मी म्हणेल की सहकार जनसहकार नागरी पतसंस्थेला भेटला. बँक ऑफ ब्ल्यू रिबन पुरस्कार, ज्याला सर्वोत्कृष्ट खऱ्या अर्थानं कामकाज, सर्वात छान प्रवास ज्या बँकेचा राहिला आहे त्यासाठी हा पुरस्कार दिला जातोय. आणि वर्षामध्ये 2 वर्षामध्ये सलग 2 वेळा हा पुरस्कार भेटलाय, किताब मिळवलाय. नाव असं करा की खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे. काम असं करा की काम नाव असं करा की नाव घेताच काम झालं पाहिजे. ते नाव सध्या तुम्ही पाहिलं.
ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण जाऊयात. अजित कोळेकर दाखल झालाय ओव्हर क्रमांक 2 मध्ये. सचिनच्या समोर सध्या गोलंदाजीसाठी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फर्स्ट गया करू, कारण की जिथे आपण पाहिलं तर अगदी चेंडू चेहऱ्यावरती आदळतोय. सीधे बल्ले से नाही खेळला जरा आज आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने आपण पाहिलं सचिन ओळखला जातो रिव्हर्स अटेम्प्ट सातत्याने करतो, मात्र आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये सध्या रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. सफल झाला फुल टॉस चेंडू अगदी डीप स्क्वेअर एक रिजनला खेळून काढला. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, जागा सोडली तोपर्यंत अगदी एक सिंगल धाव नकार दिला. एकाच धावेची समाधान मानलं जात आहे. टीमची टोटल आपण पहिले 13 या धावसंख्येवरती 13. हाई फुल टॉस चेंडू खेळाडू आपण पाहिलं तर कॅचचा कॉल दिलाय. कॅच सोडणार नाहीये आयकॉन खेळाडू, कॅच सोडणार नाहीये या टीमचा महत्वाचा खेळाडू जो पण पहिलं कॅच पकडली गेली आहे. आबा देसाईच्या माध्यमातून विकेटचं पतन. पहिला फलंदाज अनिकेत जाधव जातो माघारी. एक मोठी विकेट ऐकूया सुमधुर संगीत. फिल्डर आहे, कसाही चेंडू टाका कुठेही टाका चेंडूच्या खाली जातो. उंजळीमध्ये नारळ खूप स्वीकारलेत, आता चेंडू स्वीकारतोय. बॅटर आउट. आबा देसाई हे 2 कॅचेस पकडलेत. भीती वाटते आबा देसाई पासून चेंडू लांब असला की हा नदीत सूर मारल्यासारखा, धरणात उडी मारल्यासारखा सूर मारतो. आणि संपूर्ण कॅपीएल मध्ये एकही कॅच या खेळाडूकडून ड्रॉप झाली नाहीये. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सध्या उभा आहे. गोलंदाजी करत असताना अजित कोळेकर 2 विकेट घेतले. नवीन बॅट्समन दाखल झाले सुहास पवार. आज पावर दाखवावी लागेल सुहास पवारला. टीम आहे अडचणीमध्ये. गुरुकृपा 11 सध्या बॅटिंग करते टीम. आई चेंडू आपण पहिला हलक्याने घेण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. संघाची धाव संख्या 14 या आकड्यावरती 14 ऑन स्कोर कार्ड. की ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आतापर्यंत आपण पहिलं अजित 4 चेंडू आतापर्यंत हाताळले. 2 विकेट 1 धाव त्यानं दिली आहे. आई चेंडू आपण पहिला पॅड स्वीप करण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे डिप्सकोल एक रिझनला. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न इथे केला जाईल. 2 धावा अगदी आरामामध्ये आणि आरामामध्ये कंप्लीट केले जातात या 2 धावा. टीमची टोटल या 2 धावेच्या मदतीनं मात्र शोभोला म्हणजे 16 धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 1 टू गो. 5 चेंडूचा खेळ झाला. एक चेंडू अजूनही बाकी आहे. ओव्हर क्रमांक 2. तिसरी मॅच सध्या खेळली जाते. आई फुल टॉस चेंडू लॉफ्ट केला जातोय. मिड विकेट रिजनला चेंडू आपण पाहिलं तर खेळाडू आहे वेगानं जाईल जरूर. चेंडू गॅदर केला जातो. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय. कारण की आतापर्यंत षटकार चौका थोडेसे थांबले. 2 षटकांचा खेळ झालाय. बहुत वेळ झालाय. ज्या पद्धतीने षटकार चौका आला नाहीये आणि बॅटिंग करणारी टीम वाट बघते की या मॅच मध्ये एखादा दुसरा चौकार यावा. टीमची टोटल चांगली व्हावी. टीमला आत्मविश्वास भेटावा आणि यासाठी सध्या मात्र टीम वाट बघतीये. कारण दुसऱ्या बाजूनं अटॅकिंग जे बजरंगबली टीमचा चांगला झालाय. बॉलिंग अटॅक म्हणता येईल.
ओव्हर क्रमांक 3 मध्ये सध्या मात्र जाऊयात. गोलंदाजीसाठी दाखल झाले तर अभिषेक कदम. वैयक्तिक आपण पाहिले तर दुसरी ओव्हर पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली राहिली आहे पहिली गोलंदाजी. आणखी धावा फक्त 12 खर्च केल्या होत्या. त्यानंतर 6 धावा ओव्हर क्रमांक 2 मध्ये खर्च झालेत. मॅचच्या दिशेने सध्या आपण जातोय की सचिन सूर्यवंशी अजूनही उभा आहे मैदानामध्ये. सचिनला माहिती आहे पाय रोवून उभा आहे हा खेळाडू. आणि जोपर्यंत सचिन मॅच ऑन आहे कारण की टीम बोलत असेल गुरुकृपा 11 सचिन आहे ना, या तो खेळाडू आहे जो शांतता असतो पण शेवटच्या मुवमेंटला जरूर बॅट खोलतो, हात खोलतो. क्षेत्रक्षण सजवलं जातं कारण की टीमला माहिती आहे एक मोठा मासा पकडायचा आहे. तो सचिन सूर्यवंशी नावाचा आहे, बडा प्लेअर. गोलंदाजीसाठी दाखल झाल्यानंतर अभिषेक कदम सध्या आपण पाहतोय. पुढे करण्याचा प्रयत्न लॉफ्ट केला जातो. चेंडू आपण पाहिलं तर सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाईल. कॅरम फटका. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जागा सोडली तो मध्ये दुसरी धाव अगदी कंप्लीट केली जाते. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न नाहीये. सचिनला पाहत आहे कारण की दुसऱ्या धावेसाठी पसंत होती सचिनला. दुसऱ्या धावेसाठी जायचं होतं कारण की आता ही वेळ आहे. 18 चेंडू मध्ये कमीत कमी 15 चेंडू तो स्ट्राईक वरती थांबणं टीमसाठी गरजेचं असेल. कारण की तो जो 18 मधले 10 ते 12 चेंडू स्ट्राईक वर थांबतोय तर धावा येतील. त्याला माहिती आहे. सुहास साठीचा फटका आपण पाहिलं तर हवेमध्ये जरूर आहे. कॅच घेण्याचा प्रयत्न, कॅच अगदी ड्रॉप होती आहे. या कॅचेस पकडणं गरजेचं आहे कारण की ही जर कॅच पकडली असती तर मॅच मध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला सचिन थांबला असता. तसाच तुम्ही अशा वेळी उन्हाचं कारण नाही देऊ शकत. ऑलरेडी आईवा तुम्हाला आपण पाहिलं तर एक चांगला खेळ केला म्हणून गॉगल्स इथे दिले जात आहेत तुम्हाला. नो एक्सक्यूज. की कारण तयार ठेवून चालणार नाही आजच्या दिवसामध्ये. वॉट बॉल अप्रतिम. पूर्णपणे बीट केलं बॅटरला. A1 क्वालिटीचा चेंडू कारण की हा तो चेंडू होता मेरिट वरचा. अचूक टप्प्यावरती एखादा 1 रुपयाचं नाणं खेळपट्टीच्या गुडलँड स्पॉट वरती ठेवा, त्यावरती चेंडू टाकावा अशी गोलंदाजी. गणेशजी पवार यानं कॅच पकडलं की तब्बल 500 रुपये. कॅच महत्वाची. फर्स्ट सेकंड कॅचेस पकडतील तर मॅचेस पकडतील भाऊ. ही कॅच सुटली आहे कारण की ही जी कॅच होती ती धावसंख्येला ब्रेक लावणारी होती. ही कॅच होती धावसंख्येला थांबवणारी होती. ही कॅच होती सचिनला पायामध्ये बेड्या ठोकणारी होती. आणि सचिन सुटला की थांबत नाही. वो मारता कम भगाता ज्यादा आहे. 4 चेंडू झाले सध्या. 1101 गाडी नंबर नाही आताची गोलंदाजी आहे. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट फटका. पॉइंटचा खेळाडू वेगाने येईल. चेंडू अगदी आपण पाहिलं तर वेगानं जातोय जरूर. एक सिंगल धाव एकाच धावेती समाधान मानावं लागेल. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपण्यासाठी एक चेंडू अजूनही बाकी आहे. 1 to go. दोन्ही अंपायरचं कौतुक आहे. 41 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. अंपायर सांगू शकत नाही ऊन जास्त आहे कारण की ज्या पद्धतीने आज अंपायरिंग करतात या उन्हामध्ये सॅल्यूट आहे दोघांच्या मेहनतीला. पाटण तालुक्याचं अंपायरिंग लिस्ट मधलं सर्वोत्तम नाव. लॉफ्ट केला चेंडू 2 पावला पुढे आला. निघून जातोय आईवा. कॅच देखील पकडली आहे प्रेक्षकानं. वॉट अ कॅच. प्रेक्षकानं मैदानाच्या बाहेर म्हणजे फिल्डर मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक बनला. प्रेक्षक मैदानाच्या बाहेर फिल्डर बनलाय. आणि सन्माननीय आदरणीय मारुती मोळावडे साहेब यांच्या माध्यमातून या षटकाराला तब्बल आले 500. एका षटकाराला 500 रुपये. मी ठेवतो माईक, जातो बॅटिंगला. 3 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचले 28. 28 धावा. ड्रिंक ब्रेक, स्ट्रॅटेजिक टाइम आउट. झाडाखाली सावलीमध्ये एक वेगळा आनंद, एक वेगळा स्ट्रॅटेजिक टाइम आउट. आणि ऐकूया डीजे अरे के स्ट्रॅटेजिक टाइम आउट. एक वेगळा स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. झाडाखाली बॅट्समन पण तिथेच, बॉलर पण तिथे, अंपायर पण तिथेच.
याची प्लॅनिंग त्यांनी ऐकायची, त्याची प्लॅनिंग यांनी ऐकायची आणि दोघांची प्लॅनिंग अंपायरने ऐकायची. और अंपायर बताएंगे क्या करना है क्या नाही. खूप छान स्ट्रॅटेजिक टाइम आउट. आणि अशी सावले तिथे डायरेक्ट मांडी घालून बसलं जातं. बारा चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव संख्या फक्त आपण पहिली तर स्थिर आहे 28-28. 28 धावा. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आठवण जरूर होते कैलासवासी विजय यशवंत सुपुगडे बाबू यांची आणि पैलवान समीर भाईंना खऱ्या अर्थानं संपूर्ण तालुका आजही मिस करतोय. हा माणूस पाटण तालुक्याच्या क्रिकेटसाठी हवा होता. राजा माणूस यार. आजही आपण पाहिलं तर डोळ्यात पाणी येतं जेव्हा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखं एक गाणं लागतं. तो एक व्यक्ती होता ज्यानं कधीही पैशाचा विचार केला नाही क्रिकेटसाठी. आबा पैसा वाटला क्रिकेटसाठी, पाटण तालुक्याच्या क्रिकेटसाठी. गतवर्षी PTPL साठी पैसा वाटला. मॅचच्या दिशेने जाऊयात. अमोल कदम गोलंदाजीसाठी. हो आता थोडासा मिनिमलिंगा व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा धाव. अमोल कदम कडे हाईट आहे 5.5 फुटाचा गोलंदाज. 6 फुटावरून चेंडू टाकतो आणि सचिन सूर्यवंशीने बोलवलंय बॅट्समनला इधर राव भाई. अंकुश पाटील साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटला 100 रुपये सरपंच साहेबांकडून पवारवाडीचे. आता एका बाजूनं बॅटिंगसाठी 500 षटकारासाठी लावले, दुसऱ्या बाजूला विकेटसाठी 100. आग उधर भी लगी आग इधर भी लगी आग, दोनों तरफ बराबर की लगी आहे. अशी आग लागली पाहिजे तभी मजा आएगा भाई. पैसा नाहीये तर पैसा वसूल कशी होईल. मॅच सोडून दिलाय जाने दो भाई. व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. 2 धावा एक्स्ट्रा आलेत. बॅट्समन बोलत असेल, सचिन बोलत असेल, धावा येऊ देत कशा येऊ देत. धावांची गरज आहे. इसमें 13 घाटा मेरा कुछ नहीं जाता भाई. टीमची टोटल आपण पाहिली तर फक्त 30 या धावसंख्येवरती. आता ही फक्त नाही बोलू शकत कारण की आतापर्यंत 10च्या सरासरीने धावा आल्यात प्रत्येक ओव्हर मागे. ओहो हो याच्या चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अगदी निघून जातोय. शफल झाला चेंडू अगदी नाकाच्या जवळून. आपण पाहिलं बॅट स्विंग झाली, चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला, राईज झाला. शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न कारण की सुहास पवार शॉर्ट आर्म पूल बॉलला अप्रतिम शॉर्ट आर्म पूल खेळतो. हाफ बॉलला हाफ वाली बॉलला खेळतो. सर बॅटीने यॉर्कर चेंडू वोड बॉल. 2 चेंडू डॉट आलेत आणि सचिन सूर्यवंशी नॉन स्ट्राईकला उभा आहे. देख भाई सचिन सूर्यवंशीची विकेट घेऊ शकला नाही तरी सचिन सूर्यवंशीला नॉन स्ट्राईकला उभं केलं हाही मोठा विजय आहे. ही मोठी धावसंख्या थांबवणे. मारुती मोरावडे साहेब उठले भाई, बोले सीधे बल्ले से खेलो सीधे बल्ले से. त्यांनी मात्र या गोष्टी जरूर सांगितल्यात. इस तरह से आताही नाही यावेळी देखील नाहीये. विकेटही दिले, खाया पिया कुछ नहीं भाई. ग्लास तोडा 12 ना. बॅटर आउट. येते गौतमीची आठवण या गाण्याला ऐकल्यानंतर. किरण पवार दाखल झालाय. पनवेल रायगडचा नाही, मोरावडेवाडीचा इथला किरण पवार आहे. ज्याच्या बॅटीला धार तो किरण पवार आज दाखवावी लागेल. बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न. विकेट कीपर चेंडू पकडला जातो. फेकी कुठे करेल. ओहो गरजेचं होतं का फेकी करणं. सचिन सांगतोय जागा सोड. फेकी झाली असती तर काहीतरी वेगळं घडलं असतं. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. आता एक धावेने भाव खाल्लाय. एक धावही साधी येत नाहीये. धावसंख्येच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या, तांबवल्या, आकडून ठेवल्या, जखडून ठेवल्या. मॅच मध्ये एक वेगळा रंग आला. धावसंख्या 31. आता फक्त लावूयात फक्त 31. 4 चेंडू झालेत. वेगळी मजा आहे. जे बजरंग बली हलके में मत लेना भाई. अशा पद्धतीने जे बजरंग बली बोलत असेल.
पुढे घेण्याचा प्रयत्न, अप्रतिम चेंडू हाताला जातोय. आता सचिन सूर्यवंशीलाही डॉट काढले जात आहेत. तब्बल ओव्हर क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावरती आहे. अप्रतिम गोलंदाजी सध्या मात्र चालू आहे. फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय जाणून घे. हो, यावेळी हलक्या हाताने मान दिलाय. चांगलं क्रिकेट, चांगल्या चेंडूला मान द्यावा लागतो. ओव्हर क्रमांक आपण पाहिले तर 4 यशस्वी ओव्हर संपली आहे. ज्या गोलंदाजाने फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या तो अर्थातच जे बजरंगबली टीमचा मिनी मलिंगा, अर्थातच अमोल कदमची ओव्हर मात्र फक्त 4 धावा खर्च केलेत. 2 आलेत बॅटनं आणि 2 आलेत वाईड. म्हणजे या ओव्हर मध्ये फक्त धावा 2 खर्च केलेत. वॉड ओव्हर, या काय गोलंदाजी राहिले. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 32 या धाव संख्येमध्ये 32. खूबिया भी है मुझमें, ख्वाबिया भी है मुझमें, ढूंढने वाले ढूंढ, क्या ढूंढना है तुझको. सध्या तेच सांगितलंय. गुरुकृपा 11 ऑलरेडी 2 मॅच जिंकले. कॅप्टन सांगितलं बाई 2 मॅच जिंकलो आम्ही, सेफ आहोत आम्ही आणि ही मॅच इम्पॉर्टंट आहे. आणि दुसऱ्या बाजूला जे बजरंगबली ही मॅच जिंकायचे काही करून, तर त्यांना जिवंत आहे त्यांची लीग मध्ये त्यांची टीम. आणि याशा भाई असे अप्रतिम गोलंदाजी, यासाठी बोलो भाई हलके में मत लेना किसी टीम को. कोणालाही हलक्यात घेऊ शकत नाही या स्पर्धेमध्ये. KPL आहे, कुट्रे प्रीमियर लीग. बॅकफुटला शॉट जॅक केलाय, शॉट टाकला तर शॉट चांगला येतो. कॅच साठी गेले नाहीयेत. एक धाव कंप्लीट. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी सचिन नक्की जाणार आहे, त्याला माहिती आहे. आता ती वेळ जिथे सचिन स्ट्राईक वरती जास्त येईल. अप्रतिम ऊनही तापले, 41 डिग्री सेल्सियस मैदानी तापले. सचिन थोडासा पण गरम देख रहा है सचिन, कारण की आणि आहे तो मॅच मध्ये मॅच सारखं खेळणं असं त्याचं प्रामाणिक मत आहे. फुल टॉस डालेगा, नो बॉलचा इशारा, धाव घेतली जात नाहीये. चाहता तो 2 लेता, कुछ नहीं मिला है. क्योंकि नॉन स्ट्राइकचा बॅटर खाली फिली शांत होऊन जातोय. थर्ड अंपायर रुको जरा, बॅटर डिसिजन पेंडिंग आहे. सचिन आपण पाहिलं तर लगेच चॅलेंज दिलंय थर्ड अंपायर MTCच्या हाय कोर्ट मध्ये. नो बॉल, येस 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 नो बॉल. बॅटर रिव्ह्यू रनआउट साठी घेतलाय. बॅट्समन रिव्ह्यू कोणी कोणी घेतलाय नो साठी? बॉलिंग टीम. येस, थँक्यू. मग 2 रिव्ह्यू आहेत का आता? थँक्यू. येस, घ्या. बॅट्समन आउट आहे आणि आता नो बघा. आता नो पण बघूया, नोचं पण. येस, एका ह्याच्यात 2 कामं रिव्ह्यू दिले तर ते घेतले जातात. घरी जाऊन काय करणार त्या रिव्ह्यूचं. नो आहे का सध्या चेक केलं जात आहे. 1 2 3 थर्ड अंपायर आहेत आमच्याकडे. इट्स अ नो बॉल, इट्स अ आउट. थँक्यू. मला वाटतंय त्यांचा एक रिव्ह्यू फेल, इकडे एक रिव्ह्यू फेल, दोघांचे रिव्ह्यू खतम. मॅक्सिमम, इट्स अ मॅक्सिमम. सीमारेषे बाहेर KPL चा संपूर्ण टीम पाहते, उभं राहून आनंद व्यक्त करते की येस, सचिनने या मॅच मध्ये हात खोलायला सुरुवात केली आहे. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचतीये 40 या धावसंख्येवरती. सॅटिस्फाईड स्कोर 40 धावसंख्या. हा फायटिंग स्कोर नाहीये, दिस इज अ सॅटिस्फाईड स्कोर. 41 आहे. नोची पकडली आत्ता ती. थँक्यू. जाऊया मॅचच्या दिशेनं. आई चेंडू आपण पाहिलं तर बॅट स्विंग केली जाते, धाव घेतली जात नाहीये. एक धाव महत्वाची आहे. व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. टीमची टोटल 42. चेंडू आता बाकी आहेत अजूनही 4, 2 झालेत. एक्स्ट्रा धावा भरपूर दिल्या गेल्यात या मॅच मध्ये. बॅकफुटला शॉट जॅक केलाय,
मिड विकेट रिजनच्या बाहेर वावरामध्ये बांधाच्या पल्याड षटकार. की सुरुवातीला आपण बोलो सचिन रुकेगा तो जरूर ठोकेगा, वो नहीं झुकेगा. क्यों झुकेगा यावेळी? ओ हो 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 यावेळी देखील आपण पाहिलं तर डेड बॉल. रुको जरा, नका ताकद घालू वाया. डेड बॉल आहे ती तारा आहेत लांबच्या रस्त्याला गतिरोधक. आणि आता फिल्डर बोलत असेल हमें तो अपनों ने लूटा घेरों में कहा दम था, हमें तो अपनों ने लूटा घेरों में कहा दम था. सचिन का कैच सामने था, बीच में वायर था. फिल्डरच्या मनातल्या भाषा आहेत. यावेळी देखील लॉफ्ट केला जातो मिड विकेट रिजनला. चेंडू फेकायला जरूर जातो, वन बाउन्स दुसरा डाऊन दी ग्राउंड दन करत चेंडू गॅदर केला जातो. मात्र मिसफील्ड. या मॅच मध्ये नक्की होतंय काय? कहाणी बदलली आहे, वेळ बदलली आहे. मॅच मध्ये वेळ बदलते आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही हे सचिन सूर्यवंशीनं सांगितलंय. टीमची टोटल जाऊन पोहोचते 50 पार. गाडी रमपंपो 52 धावसंख्येवरती. व्हॉट अ मॅच. 52 धावा. शेवटचे षटक, 2 चेंडू बाकी आहेत. सचिन अकेला काफी आहे. स्ट्राइक पे ज्या पद्धतीने त्याने धावा घेतल्या नाहीयेत. फुटून करायचा प्रयत्न. आई चेंडू डीपेक्षा कव्हर रिजनला वेगानं जातोय. वन बाउंड. चेंडू थोडासा कमी झालाय, थांबलाय. थांबला पूर्ण चेंडू थांबलाय. आउटफील्ड थांबलाय. तिकडे चेंडू जरूर स्टॉप होतो. आउटफील्ड तिकडे आपण पाहिली तर ज्या पद्धतीने स्लो आहे. आला पुन्हा एकदा हँडसम. अगदी वेलकम अमित दादा. वंटिगो लॉफ्ट केला, उचलला, सीमा रेषेच्या बाहेर. मुक्काम पोस्ट तालुका विचारून घे जगा, जो नरतो मला त्याला पोहोचवतो मी ढगा. अशी बॅटिंग करतोय आणि मारुती मोळावडे तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक सचिन सूर्यवंशीला. टीमची टोटल सध्या जाऊन पोहोचली आहे 60-61 धावेचा आव्हान. 61 रन्स टू विन. टॉस ओपन करणार आहोत निहार फायटर्स आणि नीत फायटर्स या दोन संघामध्ये. दोन्ही कॅप्टन या. चला सूरज पवार आलेत. चला निहार फायटर आणि नीत फायटर्स. गणेश आणि सूरज लवकर या प्लीज. अगदी गणेश टॉसच्या वेळेला डगआउट मध्ये जातो. लवकर येत जा, कारण की नेक्स्ट मॅच क्षेत्ररक्षण सजण्या अगोदर टॉस होणं गरजेचं आहे. आणि मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे प्रवीणजी जगताप साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या मॅचचा केला जाईल टॉस. कालच्या दिवसामध्ये देखील साहेबांची उपस्थिती राहिली होती. आणि आज चला कॉल कोणाचा असेल? सूरज पवारला मान दिलाय. माहिती आहे की सूरज हेड आहे कॉल. आणि टॉस इथे जिंकला टीम निहार फायटर्स या टीमनं टॉस जिंकलाय. सूरज काय सांगशील आतापर्यंत? किती सामने झालेत, किती सामन्यामध्ये विजय झालाय, किती सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलंय?
आतापर्यंत आमचे 2 सामने झाले, आम्ही दोन्ही पण सामने विन आहे आणि आम्ही आता टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करू. अगदी पुढचा प्रश्न विचारण्या अगोदरच उत्तर दिले सूरजने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. अगदी प्रतिस्पर्धी टीमला बॅटिंग करायची आहे. एकंदरीत KPL सीझन 4 मध्ये सकाळचं सत्र जर पाहिलं तर 40 धाबा देखील डिपेंड झाल्या. या मॅच मध्ये पुन्हा धावसंख्या बनते. खेळपट्टीबद्दल काय सांगशील? खेळपट्टी बोलायचं गेलं तर खेळपट्टी अप्रतिम आहे. बॅटिंग करायला पण खूप मजा येत आहे. गणेश काल 15 चेंडूमध्ये 26 धावा व दोन्ही कॅप्टन जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचची जर्सी दोन्ही कॅप्टनच्या शरीरावरती आहे. अर्थातच दोघांचा खेळ खूप चांगला राहिला आहे, परंतु या मॅचमध्ये दोघांना आपलं 100% योगदान द्यायचं आहे. तुम्हाला बॅटिंग करायचं आहे. समोर जर पाहिलं तर सूरज पवार सातत्याने कुठरे प्रीमियर लीग आणि सूरज पवार लकी राहिले, परंतु त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला आता खेळ करायचा आहे, बॅटिंग करायचं आहे. किती धावांचं टार्गेट प्रतिस्पर्धी टीमला द्याल? 60 ते 55 धावांचं टार्गेट आम्ही प्रतिस्पर्धी टीमला देऊ. आतापर्यंत किती सामन्यामध्ये विजय, किती सामन्यामध्ये पराभव? एक सामना झाला, एक सामना विन आहे. अगदी एकच सामना झाला आणि एका सामन्यामध्ये विजय. अर्थातच विजयाची घोडदौड कायमस्वरूपी दोन्ही टीमची आपल्याला पाहायला मिळते आणि बॅटिंग या ठिकाणी स्वीकारली. आणि मी प्रवीण जगताप साहेबांना विनंती करेन, आपण या स्पर्धेबद्दल मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. कोठरी प्रीमियर लीग चौथ्या पर्वामध्ये ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते आणि मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारी आहे. आणि काल देखील साहेब तुमची हजेरी राहिली, आज देखील तुम्ही उपस्थित आहात. एकंदरीत कोठरी प्रीमियर लीग बद्दल काय सांग? ॲक्च्युली KPL बद्दल बोलायचं. हॅलो हॅलो ॲक्च्युली KPL स्पर्धेबद्दल बोलायचं तर भरपूर छान स्पर्धा आहे ही. क्रिकेटर वगैरे एकदम छान आहे, खूप छान खेळ करतायत. आता सचिन सूर्यवंशी खूप छान खेळला, त्याचं मी अभिनंदन करतो. खूप चांगली बॅटिंग आहे त्याची, बघून एकदम आनंद वाटला. सर्व खेळाडूंना, सर्व प्लेयर्सना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही असाच खेळ खेळावं अशा माझ्या शुभेच्छा. थँक्यू. चला, थँक्यू सो मच. मी मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती स्थानापन्न. आणि जय बजरंगबलीची बॅटिंग खूप चांगली राहिली. मारुती मोडे साहेब बॅटिंग संपल्यानंतर टीमच्या डगआउटमध्ये गेले, त्यांना आत्मविश्वास दिला आणि क्षेत्ररक्षणासाठी मात्र शुभेच्छा दिल्या. आणि दुसऱ्या डावाला पुन्हा एकदा सुरुवात जशी होईल ऐकूयात क्रिकेटचा गोड आवाज, अर्थातच किरण मस्कर सर. धन्यवाद. अप्रतिम स्पर्धा. कारण की हे 4थं वर्ष आहे. 5व्या वर्षामध्ये आणखीन काही नवीन म्हणजे सांगू शकत नाही. नाईट स्पर्धा ही तुला बघायला भेटू शकते या मैदानामध्ये. आता चर्चा चालू आहे, प्लॅनिंग चालू आहे की या सगळ्या गोष्टी चालू आहेत. कारण की ज्या पद्धतीने मुलं कामं करतायत, 12 वाड्या एक गाव सगळे एकत्र आले आणि सगळे जर एकत्र असतील तर का नाही होणार. 61 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवले गेले. 61. हॅलो, मॅचला सुरुवात झाली. द्या थोडासा. टीमची टोटल अगदी आताचे धावा तब्बल 3 आलेत, 2 आलेत. थँक्यू. मॅचला अगदी सुरुवात होते. शेवटच्या ओव्हरमध्ये दादा 28 धावा आलेत आणि या 28 धावा किती महत्वाच्या ठरतील. ओव्हर क्रमांक 1 हाही देखील आपण पहिला स्विच करण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. डॉट बॉल येईल सचिनला, पण तुम्ही पाहताय ओव्हर क्रमांक 1 मध्ये. कारण की 3 ओव्हर मध्ये 28 होते, शेवटच्या ओव्हर मध्ये 28 आलेत. 4 ओव्हर मध्ये 32 होते, शेवटच्या ओव्हर मध्ये 28. पुढचं दार राहिलं उघडं, मागच्या दारानं चोरी झाली. मोठी विकेट. मारुती मोळावडे साहेब यांच्या माध्यमातून जी दांडी गोल केली आहे, अर्थातच सचिन सूर्यवंशीला तब्बल 500 रुपयाचा प्राइज. जवाय गा माझा. एका बाजूने मारुती मोरावडे साहेब आणि त्यांचा लिटिल चॅम्प,
दोघे तापलेत मॅच मध्ये. जशी विकेट आली दोघे जागेवरून उठले आणि अखेरीस त्यांच्याकडून आलं बॉलिंग आहे बॉलिंग. व्हॉट अ बॉलिंग यार, ठोको डीजे. त्याच पद्धतीने विकेट भाई, चेंडू टाकलाय की रखरखत्या आगीचा निखारा टाकलाय. हा गोलंदाज कमी आहे, तोफखाना आहे भाई आहे. भरचूक भरचूक आम्हाला भरून द्या. ऐक, पूर्ण मोडून टाकले. काय चेंडू टाकला असेल. वॉर्निंग आहे आता, पुन्हा स्टंप मोडली, खबरदार. आता जुगाड करूया थोडासा, कारण की हा महाराष्ट्र आहे भाऊ. इथे जन्माला आल्यानंतर पहिला शब्द आपण शिकतो जुगाड. त्यानंतर ऐकूया सुमधुर संगीत. आठीची लिडिंग एज होती. विकेट किपर कडे पाहतोय सचिन अजूनही कॅच क्यू नाही लिया. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर एक सिंगल धाव, कारण की आतापर्यंत आपण पाहिलं तर गुरुकृपा 11 या टीमनं प्रत्येक मॅच मध्ये 60चा आकडा पार केलाय. म्हणजे जेव्हा पण टार्गेट उभं केलं तेव्हा डोंगर उभा केलाय त्यांनी. आणि सचिन सूर्यवंशीच्या नेतृत्वाखाली टीम सध्या चालू आहे. असंही ऑस्ट्रेलिया वुमन टीम साठी लेदर क्रिकेटचं प्रशिक्षण तो देतो. सानपड्यामध्ये आपण पाहिलं तर अगदी अंडर 19च्या सर्व खेळाडूंना आपण पाहिलं तर लेदर क्रिकेटचं प्रशिक्षण देतो. त्यामध्ये आमच्या बऱ्याचशा मित्रांची लहान मुलं आहेत, त्यांना क्रिकेट शिकवतो, लेदर क्रिकेटचे धडे गिरवतो. अरे वो भाई, आज सगळ्या टीमला सोबत घेऊन चाललाय. येस, बाहेर ठेवला व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. 4 धावा स्कोर कार्डवरती. कारण की जोपर्यंत मैदानामध्ये आपण पाहिलं तर विशाल देसाई आहे, मॅच ऑन आहे. या देखील बॅटर स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग केली आहे, पुन्हा एकदा डॉट बॉल जातोय. विशाल देसाई या मॅच मध्ये कशा पद्धतीने 61 धावेचं टार्गेट घेऊन येईल, पूर्ण करेल हे टीमला बघायचं, प्रेक्षकांना बघायचंय. महत्वाची मॅच त्याही टीमसाठी. जिंकल्याचा प्रवास राहील, फसवलं गेलं. आणखीन एक चेंडू, बॅट स्विंग केलं, तू डाल डाल में पात पात, तू डाल डाल में पात पात, असं झालं या मॅच मध्ये. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला. टीमची टोटल आहे फक्त 4. वेलकम डीजे.
ठेवलं तो संतोष, राईट. संतोष पवार भल्या भल्या फलंदाजांना शांत ठेवणारा संतोष पवार आहे. नाना ओहो बॅटच्या समोर लॉफ केला, विकेटचं पतन. संतोष आया मजा लेके आणि 500 रुपयाचा प्राइज अर्थातच मारुती मोरावडे साहेब यांच्या माध्यमातून. वॉट अ मॅच. पैसा या मॅच मध्ये अक्षरशः पाऊस पडतोय. पैसा म्हणजे टोकन आहे खेळाडूच्या खेळासाठी. या वेलकम डीजे. केपीएलचं जंगल असेल तर या जंगलाचा राजा एकच. आणि काही जंगलामध्ये एकच राजा असतो. महाराष्ट्रामध्ये एकच मुख्यमंत्री असतो. एका मॅनामध्ये एकच तलवार बसते. या जंगलाचा राजा कोण हेही आम्हाला बघायचंय. 14 वर्षाचा लॉफ करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. अजून एक कॅचचा कॉल दिलाय. अवघड होती थोडीशी कॅच, नाही थोडी अवघड होती कॅच. एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एक चांगली बॅच, एक चांगला रंग या बॅचला येतो. कारण की दुसऱ्या बाजूने जे बजरंगबली टीमला ही प्रयत्न करणं गरजेचं या बॅच मध्ये. बॅच सोडून चालला नाहीये, भाग पळून नाही चालला. या बॅच सोबत लढना पडेगा दोस्त. की जो मनामध्ये हारतो तो रनामध्ये हारतो. या मॅच मध्ये हारला तर प्रवास संपेल, थांबेल. कोणाची इच्छा नाहीये या केपीएल मधून प्रवास संपवण्याची, थांबवण्याची. नाना गोलंदाजीसाठी संतोष पवार यादी मॅन ऑफ द मॅच राहिले. त्यांनी तो डेडिकेट केलाय. आई चेंडू थोडासा बाहेर ठेवला आणि आज विशाल देसाईला थांबवलंय. आज विशाल देसाईचा अभ्यास करून आलेत. आज विशाल देसाईच्या पायामध्ये भेड्या ठोकल्यात. आज विशाल नाम का चॅप्टर थोडासा शांत ठेवलाय. लॉफ्ट केला जातो चेंडू हवेमध्ये. कॅचचा कॉल दिलाय. हा कॅच होणं थोडं अवघड होतं. या बांधावरती आदळलाय. टीमची टोटल आपण पाहिली तर फक्त 7 विकेट, 1.2. चांगली गोलंदाजी संतोष पवार. कॅचेस थोड्या अवघड आहेत पण पकडणंही गरजेचं आहे. अजूनही मॅच नाही हलक्यात घेऊ शकत कोणतीच टीम. चेंडू दांडी 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 गुल. पाच ते 7,000 रुपये खेळाडूंना त्यांच्या चांगल्या खेळासाठी टोकन देत आहेत. याला प्रोत्साहन, तेच टोकन ऑफ इनिंग आणि याला प्रोत्साहन बोलतात. खूप छान, खूप छान. मालक सगळे बनतात, दिलदार मालक असणं गरजेचं आहे. खूप छान, खूप छान. मजा आली. त्याच्यामुळे खेळाडूंना प्रोत्साहन भेटतंय. मॅच थोडीशी फसली आहे. आई चेंडू पहा यॉर्कर. कारण की जे झालं मागच्या चेंडूवरती काय घडलं, पुढचं दार उघडं राहिलं. मागच्या दारानं चोरी नव्हती, तो दरोडा होता. बडा बॅट्समन था और एक गलत कदम पुरी सल्तनत खतम. आणि तेच झालं या मॅच मध्ये. टीमची धावसंख्या 2 षटकांचा खेळ झालाय, फक्त 7 धावसंख्या. मॅच फसली ही पूर्णपणे टीम टेन्शन मध्ये. कारण की ज्या पद्धतीने शांत टीम उभी राहिले की या मॅच मध्ये उभे जे बाहेर आहेत ते नकच चावतायत की ही मॅच टेन्शन मध्ये चालू आहे. फसली आहे मॅच. पहिल्या 2 ओव्हर मध्ये फक्त 7 धावा आली. अजून एक डोकेदुखी आली मैदानामध्ये बॉलिंग साठी. नाही पिछा छोडेगा बाई आहे. कारण की डोकं दुखल्यावर सॅरोडॉन खात असतील तर हा केपीएलचा डॉन तुमच्या मागे हात धुवून लागणार आहे.
गोलंदाजीसाठी सध्या आपण पाहिलं तर क्षेत्रसेन सजवतोय. प्रेशर हे तर प्रेशर आहे. मगाशी कुकरची शिट्टी वाजली होती प्रेशर मध्ये. ही मॅच आहे, प्रेशर मध्ये खेळावं लागेल तुम्हाला. हा चेंडू चांगला आहे कारण की कुठलाही फुटवर्क नाहीये, जागेवरती उभे आहेत, कोणता फुटवर्क नाहीये. रेंज मध्ये यायचं असेल तर नेटवर्क इम्पॉर्टंट आहे. नेटवर्क शिवाय मोबाईलला रेंज नाही, फुटवर्क शिवाय तुम्हाला मैदानामध्ये रेंज नाहीये. ये अच्छा है, ये बेटर आहे. पुढे चालून आले, 2 पावलं पुढे आले, एक सिंगल धाव. एक्के दुक्के से मॅच बनेगा? नाही बनणार. एक्के दुक्के से मॅच नाही बनेगा. टीमची धावसंख्या फक्त पुढे जाईल. 8 धावसंख्या स्कोर कार्डवरती, फक्त 8 धावा आहेत. हाही चांगला चेंडू हाताला जातोय, बॅटर आउट. विकेटचं पतन. आणखीन एक होता चॅम्पियन किती खुश झालाय आज. आपण पाहिलं तर श्रीराज मारुती मोळावडे एकदम खुश, आणि या वयामध्ये तो चेअरअप ज्या पद्धतीने करतोय. 8 धावसंख्या स्कोर कार्डवरती. भविष्यातील क्रिकेटर आज व्यासपीठावरती तयार होतोय. 4 धक्के बसलेत. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय. स्वतः मालक आलेत, आता जबाबदारी घ्यावी लागली. गणेश निकम मामा दाखल झालेत. षटकाराला 500. आता मजा येईल. अवाय माझा आता मजा येईल मॅचला. षटकाराला 500 रुपये. तब्बल 3 चेंडू झालेत. थंड झाले मॅच एका बाजूनं. हे क्षेत्ररक्षण विकेट किपर सजवतोय. दबाव टाकण्याचं षडयंत्र याला बोलतात मराठी भाषेत. हो हो हो, हा फटका पहा, अगदी क्रॉस बॅटेड. एक सिंगल धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न, जागा सोडले, नकार दिला. स्वतः संघ मालक दाखल झालेत. आवाज वाढला आता ज्या पद्धतीने आपण चार्ज केलं जाते टीमला. विकेट किपरच्या माध्यमातून आवाज सध्या दिले जातात. मैदानामध्ये चार्ज केलं जाते. 5वा चेंडू अगदी हवेमध्ये. आपण पाहिलं तर 1 2 3 4 कॅच ड्रॉप, खाली पडले. नाही, 4 जण होतील. अगदी कॅप्टन सांगतोय काय हरकत नाही. बाहेरचे 4 जण काय बोलणार नाहीयेत. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर ही मॅच पूर्ण हातामध्ये पकडले बॉलिंग करणारी टीम अर्थातच गुरुकृपा 11 या टीम न. आई चेंडू पडतोय. अगदी आपण पाहिलं शरीराचा वेध घेतो. बॅट फिरली गेली आहे. चेंडू आपण पाहिलं तर डॉट, म्हणजे 3 षटकांचा खेळ झाला. स्ट्रॅटेजिक टाइम आउट म्हणजे ड्रिंक ब्रेक. केपीएल चा स्ट्रॅटेजिक टाइम आउट सध्या मात्र घेतला जाईल. आणि येणारे तब्बल आपण पाहिले तर फक्त 12 चेंडूचा खेळ आता बाकी आहे. आणि जर तू समीकरण पाहिलं तर अजूनही 12 चेंडू मध्ये जिथे आपण पाहिलं तर 61 धावेची गरज आहे, तिथे टीमची टोटल आता जाऊन पोहोचले 10 आणि 51 धावेची गरज आहे. 12-51. ऐकूया डीजे.
12-51 हे समीकरण या मॅच मध्ये. KPL कुट्रे प्रीमियर लीग खूप छान काम खऱ्या अर्थानं अध्यक्ष सागर सुपुगडे, अनिकेत शेजवळ उपाध्यक्षाचं कौतुक करेल. सागर सुपुगडे आणि अनिकेत शेजवळ म्हणजे एक दिल है दुसरी धडकन है, दोनों जान है, आन बान शान KPL की आहे दोनों. शिवाजी दीक्षित आमचे, अश्विन सुपुगडे असेल, गणेश निकम असेल, दीपक पाटील असेल, विक्रम सुतार असेल, प्रसाद दादा असेल, शंकर पवार असेल, सूरज पवार असेल, आमचे गणेश सुर्वे असतील, आकाश कालेकर, भरत मोळावडे, हे सगळे जे कमिटी मेंबर आहेत ते पिलर आहेत. आणि यातला एकही जण नसला तर खऱ्या अर्थानं मजा नाही आहे, कारण की प्रत्येक जणी युनिटी आहे. प्रत्येक गावातील 12 वाड्यातील एक गाव असे सगळे एकत्र आहेत, म्हणून KPL आज आहे. सगळ्यांचं मी कौतुक करतो. 12 चेंडू शेवटचे बाकी आहेत. 12-51 चर्चा राहिले मॅच मध्ये फक्त आता. शंकर पवार गोलंदाजीसाठी, पहिला चेंडू लॉफ्टही केला, कॅचचा कॉलही दिला. What efforts! What a catch! What a catch of the tournament! Catch of the day! Catch of the KPL! तब्बल 500 रुपयाचं प्राइज मारुती मोळावडे साहेब यांच्याकडून. मात्र ही कॅच A1 क्वालिटीची होती, ज्या पद्धतीने पकडली आहे श्रीरंग पवार. वॉट अ कॅच! अंगाला पूर्णपणे माती लागली, आता ते झाडतायत. एक वेळ क्रिकेट मध्ये मळक असला तरी चालेल, पण जळकन नसावा, पडणारा पडत नसतो, घडत असतो. आणि ही ती मॅच आहे जिथे KPL साठी 100% एफर्ट संघाच्या संघ मालकासाठी जीवाचं रान करेल, पण एक एक कॅच मी माझ्या प्रयत्नानं पकडेल. व्हॉट अ कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. आणि या स्पर्धेची सर्वात सुंदर व्हिडिओ आज संध्याकाळी प्रत्येकाच्या स्टेटसला असेल. मी स्टेटस ठेवायचा नसतो भाऊ, स्टेटस बनायचा असतो. या मॅच मध्ये स्टेटस बनलाय. हलक्यातून घेण्याचा प्रयत्न, अपील तर उचलले. अपील पहा, या ऍक्शन पहा, वा बढिया था. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, गली रिजन मध्ये एक सिंगल धावी ते कंप्लीट केल्या. टीमची टोटल आपण पहिली तर अगदी 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 1-12 12 धावा. माहिती आहे आता मॅच पकडली. ही गुरुकृपा टीमला माहिती आहे, मॅचची चावी तयार केली आहे बऱ्यापैकी. लीडिंग एज विकेट, आणखीन एक शंकर पवार. शंकर पवार साठी देखील तब्बल 500 रुपये मारुती मोळावडे साहेब यांच्या माध्यमातून. आणि मॅच झाली की सगळे या सगळ्यांचे पगार करू आज. आज सगळ्यांचे पगार वसूल झाले. मला घेता टीम मध्ये मजा यार. अशा KPL निसर्ग आजूबाजूला बघा, मनात येईल काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ते वातावरण, आणि काय ती स्पर्धा एकदम ओके मध्ये. जेव्हा षटकार जातो तेव्हा कॅमेरा फिरतो तेव्हा सगळं दृश्य आजूबाजूची सुंदरता हे स्वर्ग दिसतं. नाही उगाच आपण बाहेर फिरायला जातो, जे आता आपण पाहिलं तर अगदी मनाली वगैरे या ठिकाणी इथे स्वर्ग आहे, हे स्वर्ग आहे. काळी माती इथे. पुढे खेळण्याचा प्रयत्न अगदी हवेमध्ये जरूर आहे. कॅचचा कॉल दिलाय, कॅच निसटली आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. या 2 धावा. टीमची टोटल विक्रांत दाखल झालेत आणि 14 वरती आहे. ही गाडी आहे ती मुंबईच्या ट्रॅफिक मध्ये अडकली आहे. ही हायवे मध्ये नव्हती, हायवे वरती पहिल्या इनिंग मध्ये गाडी होती, ही मुंबईच्या ट्रॅफिक मध्ये अडकली आहे. पूर्ण गाडी अडकली, चाक काढले गाडीचं. हलक्याने घेण्याचा प्रयत्न, ज्या पद्धतीने आपण पहिला एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली. टीमची टोटल आपण पहिली तर अगदी 15 वरती जाईल. तब्बल चेंडू झाले ओव्हर क्रमांक 4 चे आतापर्यंत 5. 1 to go. ओनली 15 धावा. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. येस, पहा शंकर पवारचा जोश पहा.
घावलाय 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 तो नसीब स्टम्प माइक नाही कॉलर माइक नाही मजा कुछ और रहता या जोश आहे शशिकांतसाठी देखील 500 रुपये मारुती मोरावडे साहेब यांच्या माध्यमातून वॉट मॅच यार वॉट मॅच कारण की गुरुकृपा 11 टीम न ज्या पद्धतीने कमबॅक केला आणि मी मगाशी बरोबर बोललो जी विकेट गेली विशाल देसाईची एक गलत कदम पुरी सल्तनत कदम 5 विकेट आले त्यानंतर हे आहे भाऊ ही मॅच आहे शर्टाचं पहिलं बटन चुकलं तर बाकीची बटन चुकीची लागतात पहिली विकेट आले 6 विकेट चुकीच्या गेलेत म्हणून आम्ही टी शर्ट घालतो व्हॉट अ मॅच यार मजा आली मॅचला ही पहिल्या इनिंग सेकंड इनिंग मध्ये अभिजित कळवंत्रे धक्का क्रमांक 7 9वा बॅटर मैदानामध्ये आलाय साईराज मोरावडे दाखल झाले मैदानामध्ये येस मारुती मोरावडे साहेब यांचे पुतणे आहेत त्याने आज इन ऍक्शन बघताय त्यांना तुम्ही आई चेंडू लॉफ्ट केला जातोय हवेमध्ये आहे जाते जाते टीम का थोड़ा बहुत कर्जा कम करके जाता हूं आणि यासाठी हा षटकार आला की ज्या पद्धतीने आपण पहिलं तर ज्या पद्धतीने पहिला चेंडू होती षटकार आला साईराज मोरावडे गोलंदाजीसाठी या षटकारानं टीमला फरक पडत नाहीये आई फटका चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला अगदी भेटतील 4 पहिल्या 2 चेंडू होती 10 आणि वेलकम अर्थातच आमचा संपूर्ण मित्र परिवार आज दाखल झाला पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा विद्यमान संस्थापक अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचं तब्बल 10 वर्षानंतर ज्या व्यक्तीनं स्वप्न पूर्ण केलं डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवालाचा सर्वे सर्वा आज ज्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे 11वा आणि तेच शिवा जाधव द बॉस त्यांच्यासोबत आमच्या दत्ता दादा आमचे विठ्ठलवाडीचे बरेचसे मंडळी त्याचबरोबर डीजे चेतन सगळ्या मान्यवरांचं दत्ता दादा आपलंही मनापासून स्वागत आमचे विठ्ठलवाडीचे आमचे बापू आले त्यांचंही मनापासून अधिक स्वागत सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो बुवा विठ्ठलवाडी मॅन फ्रॉम बुवा आपलंही मनापासून स्वागत करतो शिवा जाधवच्या पाठीशी अगदी सावलीगत असणारा डीजे चेतन चॉकलेट बॉय वेलकम सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो वा आणि या शिवाबॉसचा 11वा लग्नाचा वाढदिवस 12वा 646 टीमची टोटल आम्ही तुमच्यापर्यंत कळवतो संघाची धाव संख्या आहे 34 34 31 धावा आता 3 चेंडू मध्ये कमीत कमी धावा हव्यात 30 चेंडू पडल्यानंतर थोडासा कट झाला बॅटर आहे जागेवरती फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे विक्रांत सुतार याच्यासाठी आपण पाहिलं तर षटकारासाठी 500 रुपये नाना विक्रम सुतार यांच्या माध्यमातून आणखीन एक डॉट अप्रतिम मॅच यानंतर ही मॅच चांगली आहे नीत फायटर्स आणि निहार फायटर्स षटकारासाठी अजूनही आपण पहिले नाना यांच्या माध्यमातून 500 ऑन आहेत शेवटचा चेंडू फुल टॉस तोही आपण पाहिलं तर 1 बाउन्स गॅदर केला जाईल आणि अखेरीस 3रा विजय मिळवलाय या मॅच मध्ये गुरुकृपा 11 या संघानं संपूर्ण टीम आपण या संपूर्ण टीम बॅट्समन आउट आहे शेवटी जय बजरंगबली विजय मिळवला या टीम मध्ये जय बजरंगबली विजेता राहिलाय दिपवंती मॅच 61 धावा चेस झाल्या नाहीयेत गुरुकृपा 11 या टीमला या जय बजरंगबली टीम संपूर्ण टीम या पगार करूया तुमचे मॅन ऑफ द मॅच या मॅचचा ऑफकोर्स नन अनदर दॅन सचिन सूर्यवंशी गेम चेंजर या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अर्थातच गोलंदाज शंकर पवार ज्यानं 3 विकेट घेतलेत टीम लगेच दुसरी मैदानामध्ये दाखल झाले एक चांगली मॅच आपल्याला बघायला भेटेल मॅच क्रमांक 4 आता चालू होईल लाईनअप करून डगआउट मध्ये जावा आणि नंतर या
चालेल